2 डिसेंबर रोजी झालेल्या आष्टा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रसिद्ध केलेल्या मतदानाच्या आकडेवारीत प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीत तफावत आणि ईव्हीएम मशीनमध्ये ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम असलेल्या बहुउद्देशीय हॉल बाहेरील सीसीटीव्ही बंद आहेत असा आरोप आमदार जयंत पाटील, वैभव शिंदे, धैर्यशील शिंदे तसेच शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केले. निवडणूक प्रक्रियेतील एका अधिकाऱ्याने एका व्हॉट्सअप ग्रुपवरती ही आकडेवारी पाठवली होती. या आकडेवारीत तफावत असल्याबद्दल धैर्यशील शिंदे विचारणा करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे गेले असता त्यांना योग्य माहिती देण्यात आली नसल्याचं त्यांनी सांगितलं. चुकीच्या यादीत मतदान टक्केवारीत वाढ झाल्याचं समजताच आष्टा शहर विकास आघाडी, एकनाथ शिंदे शिवसेना आणि अपक्षांसह इतर पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ईव्हीएम मशीन ठेवलेल्या पेठ सांगली महामार्गावरील बहुउद्देशीय हॉलबाहेर प्रचंड गर्दी करत प्रशासनाला विचारणा केली. यावेळी प्रशासनाकडून निवडणूक निर्णय अधिकारी राजशेखर लिंबारे यांच्या सही शिक्का असलेली यादी दाखवण्यात येत होती. या यादीत फरक दिसून येत नव्हता. एका प्रशासकीय अधिकाऱ्याने मतदानाच्या टक्केवारीत सहित नवीन यादी तयार करताना प्रिंटिंग मिस्टेक झाल्यामुळे आकड्यात तफावत झाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला होता. आमदार जयंत पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली. यावेळी प्रशासनाने त्यांना आणि काही प्रतिनिधींना ईव्हीएम मशीन असलेल्या स्ट्रॉंग रूमची पाहणी करून दाखवली. चुकीच्या अहवालात 33,328 मतदारांपैकी 24,913 मतदान झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. तर प्रत्यक्ष आकडेवारीनुसार संपूर्ण निवडणुकीत 30,573 पैकी 22,856 मतदारांनी मतदान करत 74.76% मतदान झाले. एकूण झालेल्या मतदानात 2,057 जादा मते चुकीची आहेत असं शहर विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. जिल्ह्यातील 6 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायतींसाठी मंगळवारी मतदान पार पडलं. यानंतर आष्ट्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्ट्रॉंग रूम बाहेर आंदोलन केलं. ईव्हीएम मशीन ठेवलेल्या महाराष्ट्रातील सर्व स्ट्रॉंग रूमच्या आत बाहेर कॅमेरे लावावेत, तसेच जनतेला दिसेल असा LED बाहेर ठेवावा. ईव्हीएमवर महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास नाही. बाहेरून या मशीन ऑपरेट होत असतात असं लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे या ठिकाणी जामर सुद्धा लावण्यात यावा अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे. आष्टा नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर मतदानाच्या टक्क्यात आणि आकडेवारीत वाढ झाल्याचा आरोप करत महाविकास आघाडी आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी आष्टात स्ट्रॉंग रूम बाहेर आंदोलन केलं होतं. दुपारपासून शेकडो कार्यकर्ते ठिय्या मारून होते. प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीत 2,000 मतांची तफावत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या घटनेनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर रूमची पाहणी करत अधिकाऱ्यांकडून मतांच्या आकडेवारीची माहिती घेतली. निवडणुका पुढे ढकलल्यामुळे प्रचंड गोंधळ झालाय. तशा निवडणुका होतात हे निवडणूक आयोगाला माहीत नाही. ऐनवेळी निवडणुका पुढे ढकलणं बऱ्याच लोकांचं नुकसान होतंय. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी याचिका दाखल करून मागणी केली असेल तर त्याचा काय निर्णय लागेल ते बघू. पण ज्यांचं मतदान झालं नाही त्यांची मागणी असेल, काय निर्णय होतो ते बघू. निवडणुकावेळी भानामतीचे जे प्रकार झाले त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. स्ट्रॉंग रूमची मी पाहणी केली, पण या 20 दिवसात काही होऊ नये अशी आम्ही आशा व्यक्त करतो. एकतर केंद्रीय निवडणूक आयोगाबद्दल असे प्रकार झाले तर त्यांच्यावरचा विश्वास उडू शकतो. त्यामुळे त्यांनी ताबडतोब कारवाई केली पाहिजे अशी मागणी केली आहे. गांधीधाम एक्सप्रेसने सुरत मिरज असा प्रवास करणाऱ्या रेखा मनोज कुमार मालपानी यांच्याजवळ असलेल्या सोन्याची बॅग अज्ञात 5 जणांनी मिरज रेल्वे स्थानकातून चोरून नेली होती. या बागेत तब्बल 23 तोळे सोनं होतं. जुन्या बाजारभावाप्रमाणे 8 लाख रुपये तर सध्याच्या बाजारभावाप्रमाणे 25 लाख रुपये किमतीच्या सोन्याची चोरी झाली होती. चोरी प्रकरणातील कुलदीप, अमित कुमार, मोनू, अजय, हवासिंग यांना अटक केली. या सर्व आरोपींनी चोरी केल्याची कबुली दिली. पुणे RPF GRPच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. आरोपींना ताब्यात घेतला आणि त्यांना आज पुण्यात आणण्यात आले. कुख्यात सांसी टोळी जेरबंद करण्यास पोलिसांना यश आले. रेखा मालपानी या आपली मुलगी आणि बहिणीसोबत गांधीधाम एक्सप्रेसने सुरतहून मिरजेकडे बोगी नंबर A1 येथून प्रवास करीत होत्या. त्यांच्याजवळ मोठी प्रवासी बॅग बरोबर होती. ती प्रवासी बॅग आपल्या आसनाजवळ ठेवली होती. रेल्वे मिरजेजवळ येत असताना अज्ञात 5 जण रेल्वे बोगीत चढले. त्यावेळी 5 जण रेल्वे दरवाजाजवळ थांबले होते. मालपानी या उतरल्यानंतर त्यांना शंका आल्याने त्यांनी आपली बॅग उघडीच त्यांना दिसली. बॅगेत असलेले 23 तोळे गायब झालं होतं. चोरीच्या या घटनेमुळे पोलिसांनी मिरज यार्डमधील CCTV फुटेज पाहिलं. त्यांना संशयितांची ओळख पटण्यास मदत झाली. तसेच संशयित सांगली बस स्टँडवर पोहोचल्याचं निष्पन्न झालं. गुप्तचर माहितीच्या आधारे 5 प्रमुख संशयितांच्या हालचाली कोल्हापूर आणि नंतर गोवा विमानतळावर शोध घेण्यात आला. संशयितांनी 30 नोव्हेंबर रोजी दिल्ली ते गोवा विमानाने प्रवास केल्याचं स्पष्ट झाले.
पुणे, RPF, GRP पुणे आणि दिल्ली गुन्हे शाखेच्या तात्काळ समन्वयाने 5ही आरोपींना नवी दिल्ली रेल्वे स्टेशन येथे ताब्यात घेतलं. चोरी झालेल्या सोन्याचे दागिने जप्त करण्याचं काम सुरू आहे. महापालिकेच्या घरपट्टी विभागाने थकीत मालमत्तापोटी सांगली शहरातील 10 जणांवर कारवाईचा बडगा उगारला. तर 2,45,000च्या थकबाकीपोटी 2 जणांच्या मालमत्ता सील करण्यात आल्या. बुधवारी एका दिवसात 16,21,455 रुपये वसूल करण्यात आले. महापालिका क्षेत्रात घरपट्टी विभागाची जोरदार वसुली मोहीम सुरू आहे. थकबाकीदारांवर कारवाई देखील करण्यात येते. बुधवारी सांगलीतील अशोक प्रेमजी पटेल आणि दिलीप शंकर पोवार यांची मालमत्ता सील करण्यात आली. त्यांच्याकडे 1,54,779 आणि 91,304 रुपयांची थकबाकी होती. तर महापालिका क्षेत्रात एका दिवसात 16,21,455 रुपये कर वसूल झालाय. यामध्ये प्रभाग क्रमांक 1 मधून 4,94,000, 2 मधून 4,35,000, तर प्रभाग क्रमांक 3 मधून 4,39,000 आणि प्रभाग क्रमांक 4 मधून 2,52,000 रुपयांचा कर वसूल झालाय. नागरिकांनी आपला थकीत भरून जप्ती आणि मालमत्ता सीलची कारवाई टाळावी. या मालमत्ता कराच्या वसुलीतून शहरातील रस्ते, प्रकाश योजना, पाणीपुरवठा, स्वच्छता उद्याने आणि आरोग्याच्या सोयीसुविधा केल्या जात असल्याचं महापालिकेच्या घरपट्टी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होऊन 1 महिना पूर्ण झालाय. मात्र एकाही साखर कारखान्याने ऊसाचे बिल काढलेलं नाही. त्याचबरोबर ऊसाच्या उतारा कमी दाखवत कारखान्यांकडून गोलमाल केला जात असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी केलाय. शुगर केन कंट्रोल ऑर्डर 1966च्या कायद्यानुसार ऊस तुटून गेल्यापासून 14 दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर साखर कारखान्यांनी बिल जमा करणं गरजेचं आहे. परंतु अद्यापही एकाही साखर कारखान्याने बिल जमा केलेलं नाही. साखर कारखान्यांनी 3,500चा दिलेला शब्द पाळावा, अन्यथा शेतकरी स्वतःहून कोयताबंद आंदोलन करतील. असा सर्वच कारखान्यांनी गाळप क्षमता वाढवल्यामुळे तोडणी वाहतूक यंत्रणा प्रत्येक कारखान्याला पुरेशी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा ऊस घालवायला गडबड करू नये. तसेच ऊस तोडणी वाहतुकीसाठी पैसे देऊ नयेत. 3,500 रुपये देणार नसतील तर जो कारखाना 3,500 दर देणार आहे त्याच कारखान्याला शेतकऱ्यांनी ऊस घालवावा. सध्या सांगली जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने ऊस ओढत आहेत. यावरून ऊसाची पळवापळवी होणार हे निश्चित झाले. जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी जाहीर केल्याप्रमाणे अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले नाहीत. जर साखर कारखानदार मनमानी करणार असतील तर स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा कार्याध्यक्ष राजोबा यांनी दिलाय. कवटेमंकाळ तालुक्यातील वाघोली आणि कुंडलापूर गावच्या हद्दीतील सुझलॉन कंपनीच्या पवनचक्कीच्या सुमारे 4,83,000 रुपये किमतीच्या केबल आणि तांब्याची चोरी करणाऱ्या घाटनांद्रे येथील 2 चोरट्यांसह 2 4-चाकी वाहने कवटेमंकाळ पोलिसांनी अवघ्या 12 तासात ताब्यात घेतली आहेत. यातील एक आरोपी फरार आहे. कवटेमंकाळ पोलिसांनी योगेश सुब्राव साठे आणि रोहित पांडुरंग कोळी या दोघा चोरट्यांना तातडीने अटक केली आहे. तर रवींद्र बजरंग मदने हा फरार आहे. चोरी करण्यासाठी वापरलेली सुमारे 2,50,000 रुपये किमतीची कार आणि महिंद्रा बुलेरो ही 2 वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. गोपनीय माहितीच्या आधारे कार ही रायवाडी ते नागज येथे संशयित फिरत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने पथकाने नागज रायवाडी रोडवर गस्त करत असताना रायवाडी यल्लमा मंदिराच्या जवळ एक संशयित मोटार कार मिळून आली. नाव आणि पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे योगेश साठे आणि रोहित कोळी असं सांगितलं. पोलिसांनी पंचांसमक्ष सदर आरोपीची गाडीची पाहणी केली असता गाडीमध्ये काळ्या वायरच्या केबल मिळून आल्या. विचारले असता आरोपींनी कुंडलापूर वाघोली येथून पवनचक्कींचे तांब्याच्या केबल कट करून चोरी केली असल्याची कबुली दिली. केबलचा साठा चिंचखोरी घाटनांद्रे येथे साठा केलेला आहे असंही सांगण्यात आलंय. चोरीस गेलेल्या मालासह गुन्ह्यात वापरलेली वाहन तसेच कटर, ग्राइंडर असा एकूण 10,83,500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. दिव्यांग मुलांमध्ये खूप कलात्मकता आहे. त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येते. दिव्यांग व्यक्तीमधील कमतरता न पाहता त्यांच्यामध्ये असलेल्या क्षमता पाहून त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केलं. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित दिव्यांगांच्या विशेष कार्यशाळा, कर्मशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक आणि विविध गुणदर्शन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन हॉल, माधवनगर रोड, सांगली येथे आयोजित या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्रीमती सुनंदा ठवळे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बाळासाहेब कामत, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संदीप कोटकर, SEDB मुंबईचे संस्थापक जमीर ढाले,
जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी महेश धोत्रे यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते। जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, विविध उपक्रमांच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करून कौशल्य प्रशिक्षणातून त्यांना स्वावलंबी बनवणं आवश्यक आहे। यामधून त्यांच्या आई-वडिलांवरील ताण कमी प्रमाणात होईल। त्यामध्ये दिव्यांग शाळेतील शिक्षकांची महत्त्वाची भूमिका असून यासाठी जबाबदारी उचलावी। प्रत्येकजण मोठा होऊ शकतो, फक्त मनामध्ये जिद्द असावी लागते। आयुष्यात उद्दिष्ट ठरवून लक्ष केंद्रित करा, नक्कीच चांगले यश मिळेल असं सांगून त्यांनी दिव्यांग विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षकांना शुभेच्छा दिल्या। दिव्यांग विद्यार्थ्यांची कायम प्रगती व्हावी, ते सक्षम व्हावेत आणि त्यांना आयुष्यामध्ये उभं राहण्यासाठी जे काही लागत आहे ते देण्याचा आम्ही सर्वजण नक्कीच प्रयत्न करू असं त्यांनी यावेळी आश्वासित केलं। आर्वी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सुनीता मरसकोल्हे यांच्या मनरेगा प्रकरणातील अटकेच्या निषेधार्थ जिल्ह्यातील महाराष्ट्र विकास सेवेतील अधिकारी 4 व 5 रोजी सामूहिक रजेवर जाणार आहेत। याबाबतचे निवेदन संघटनेच्या वतीने प्रशासनाला देण्यात आले। आर्वी पंचायत समितीतील मनरेगा योजनेत झालेल्या कथित अपहार प्रकरणात केवळ एका कंत्राटी कर्मचाऱ्याच्या साक्षीवर आणि काही व्यवहारांवर गटविकास अधिकारी मरसकोल्हे यांच्या DSCचा वापर झाल्याचा उल्लेख हा एकमेव आधार मानून त्यांना कोणतीही प्राथमिक प्रशासकीय चौकशी न करता आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी न घेता 2 डिसेंबर 2025 रोजी रात्री उशिरा अटक करण्यात आली। महिला अधिकारी असल्याने आवश्यक असलेल्या कायदेशीर आणि प्रक्रियात्मक सावधगिरीचीही उपेक्षा झाल्याचं निदर्शनास येते। न्यायालयाने त्यांना 4 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली। संपूर्ण कारवाई DSC वापर म्हणजेच गुन्ह्यात सहभाग या एकतर्फी आणि तांत्रिकदृष्ट्या त्रुटीपूर्ण धारणेवर आधारित असल्याने ती चिंताजनक आहे। गटविकास अधिकाऱ्यांना थेट गुन्हेगार धरणे हे प्रशासकीय न्यायाच्या विरोधात आहे। कोणत्याही चौकशीविना त्यांना अटक करणं हे निषेधार्ह आहे। अपहार, गैरव्यवहार किंवा अनियमितता झाल्याचा प्रथमदर्शनी संशय असल्यास विभागीय चौकशी करून संबंधित अधिकारी दोषी आढळत नाही तोपर्यंत गुन्हा दाखल करण्यात येऊ नये। अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यापूर्वी शासनाची पूर्व मंजुरी बंधनकारक करावी। मरसकोल्हे आणि आर्वी पंचायत समितीतील तत्कालीन सर्व गटविकास अधिकारी यांना कायदेशीर आणि प्रशासकीय संरक्षण द्यावे। संघटनेने दिलेल्या निवेदनावर महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष नंदिनी घाणेकर, सहअध्यक्ष मनोज जाधव, कार्याध्यक्ष प्रमोद काळे, समन्वयक शशिकांत पाटील, उपाध्यक्ष संताजी पाटील, सचिव अविनाश पाटील आदींच्या स्वाक्षरी आहेत।